श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांची कर्मभूमी आणि लाखो भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे तीर्थक्षेत्र आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट सोलापूरपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. अक्कलकोट हे शहर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. अक्कलकोटला तुम्ही ST बसने किंवा रेल्वेने सहज जाऊ शकता. अक्कलकोट हे सोलापूर, गाणगापूर, अफजलपूर या शहरापासून खूपच जवळ आहे. अक्कलकोट येथील मुख्य मंदिराच्या बाहेर तुम्हाला अन्नछत्र आणि भक्त निवास पाहायला मिळेल. अक्कलकोट येथील भक्त निवासमध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. भक्त निवासच्या बाजूला तुम्हाला अन्नछत्र पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या पवित्र नगरीमध्ये अन्नछत्र असावे अशी अक्कलकोटचे संस्थानाधिपती सन्माननीय भोसले महाराजांनी 1988 मध्ये श्री गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर अन्नछत्र सुरू केले. या अन्नछत्र मंडळातर्फे स्वामी भक्तांसाठी दुपारी 12 ते 3 आणि रात्री 8 ते 10 पर्यंत महाप्रसादाची सोय असते. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट या ठिकाणी कर्दळी वनातून आले. सुरुवातीला स्वामी मंगळवेढा या ठिकाणी आले आणि त्यानंतर ते अक्कलकोट येथे आले. साधारण 22 वर्षे स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले होते आणि त्यानंतर शेवटी स्वामींनी समाधी अक्कलकोट या ठिकाणी घेतली. अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जाते. अक्कलकोटमध्ये स्वामींनी अनेक चमत्कार केले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांनी केलेल्या चमत्कारामुळे अक्कलकोट शहराची कीर्ती अखंड महाराष्ट्रभर पसरली आहे आणि आजही श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य अक्कलकोट या ठिकाणी आहे. अक्कलकोट येथील वटवृक्षाखाली स्वामींचे वास्तव्य नेहमी असायचे. हे वडाचे झाड आजही स्वामींच्या अस्तित्वाचे आणि अगाध शक्तीचे गुणगान गात अक्कलकोट येथे वटवृक्ष मंदिरात स्वामींच्या अस्तित्वाची साक्षी देत आहे. वटवृक्षाखाली छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत. या मंदिरात दररोज सकाळी अभिषेक, रुद्रपठण, पादुकांची पूजा केली जाते. या समाधी मंदिराच्या बाजूला मारुती मंदिर आणि शिवपिंड आहे. या ठिकाणी भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचन केले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या घरी बरीच वर्षे वास्तव्य केले त्या भक्त चोळापाच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी समर्थांची समाधी अक्कलकोट येथील बुधवार पेठेतील समाधी मठात आहे. भक्त चोळापाच्या घराजवळ समाधी मंदिर असून समाधी मंदिरामध्ये स्वामींनी दिलेल्या पादुका ठेवलेल्या आहेत. अक्कलकोट संस्थानचे प्रशासक विंचुरकर श्वेतकोट झाल्यावर ते स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट या ठिकाणी आले आणि त्यांनी स्वामींना हिऱ्याची अंगठी अर्पण केली. भक्त चोळापाने स्वामींना अर्पण केलेली हिऱ्याची अंगठी विकून त्या पैशातून मठ बांधला. अक्कलकोटमध्ये भक्त चोळापांचे निवासस्थान आणि समाधी मठ बुधवार पेठेत आहे. या ठिकाणी स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वयंभू गणपती, पादुका इत्यादी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी भक्त अभिषेक, महापूजा, धार्मिक विधी अत्यंत श्रद्धेने करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गुरुमंदिर बाळाप्पा महाराज मठ. श्रीमंत बाळाप्पा वयाच्या 30व्या वर्षी संसाराचा त्याग करून गुरुचा शोध घेण्यास निघाले. बाळाप्पा महाराज हे कर्नाटकातील धारवाड या ठिकाणचे होते. गुरुचा शोध करत ते अक्कलकोटला स्वामींच्या जवळ पोहोचले. स्वामींनी अनुग्रह देऊन आपल्या पादुका बाळाप्पांना दिल्या आणि मठ बांधण्यास सांगितले आणि त्या ठिकाणी वार्षिक उत्सव साजरे करण्यास सांगितले. स्वामींच्या आज्ञेनुसार बाळाप्पांनी मठ स्थापन केला. या मठात समर्थांचा दंड, छाटी, कंठमणी, माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत. या मठात गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी जयंती इतर उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मित्रांनो, अक्कलकोटमधील या मठाशिवाय तुम्हाला जोशीबुवांचा मठ, शंकरराव राजयान यांचा मठ, महाराजांच्या चर्मपादुका, हाक्याचा मारुती, मुरलीधर मंदिर, शेख नूर दर्गा, मालोजी राजांचा किल्ला, श्री महारुद्ररावांची समाधी अशी अनेक ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील. अक्कलकोटमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण म्हणजे शिवचरित्र धातुचित्रशिल्प प्रदर्शन हॉल. या हॉलमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील 80 धातुचित्रे पाहायला मिळतील. ही सर्व चित्रे ताम्रपटावर कोरलेली आहेत.